नमस्कार, कविता होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे पनीर बिर्याणी. तर चला मी तुम्हाला दाखवते पनीर बिर्याणी कशी बनवायची. आपण पनीर बिर्याणीसाठी पनीर फ्राय करत आहोत. त्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहे. आपला पनीर फ्राय झालेला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया. आपण पनीर चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. गोल्डनिश कलर करून घेते. त्यासाठी लागणारे बासमती राईस आणि दही, फ्राय कांदा, हळद, मसाला, धना पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाले, मीठ, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर, पुदिना याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण पनीर बिर्याणीची ग्रेव्ही बनवत आहोत. तर सर्वात प्रथम बटर घालतोय. आता आपलं बटर गरम झालं आहे. आपण जिरा, तेजपत्ता, मोठी वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी, कांदा घालून घेऊ. कांदा चांगला लांब लांब चिरायचं. कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत. आता कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे. आता टॅमॅटो घालत आहोत आपण. चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, पुदिना कोथिंबीरची पेस्ट, हळद, तिखट मसाले, धना पावडर, गरम मसाला. आता हे आहे शाही बिर्याणी मसाला. आता कस्तुरी मेथी टाकूया. आपले मसाले मिक्सर करून झालेले आहेत. आपण दही टाकतोय. आपले मसाले चांगले मस्तपैकी बॉईल झाले. आता आपण पनीर टाकून घेऊया. पनीर टाकून मिश्रण करून घेऊया आणि स्लो गॅसवर चांगली ग्रेव्ही शिजवून घेऊया. पनीरची ग्रेव्ही रेडी होत आहे. बघा कसं मस्त वरती तरी आलेली आहे तेलाची. आता आपण भाताची लहर लावून घेऊया. आता कोथिंबीर आणि कांद्याचं गार्निश करून घ्या. तर आपली लेअर लावून झालेली आहे. आता 15 मिनिटासाठी वाफेवर झाकून ठेवूया. चला मग आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे. आता उघडून बघूया. हा हा हा, आज सुगंध सुटले. बघूया आपण. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका.